अध्याय 7 प्रारंभ. खूप खूप वर्षापूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह या नावाचा एक राजा होऊन गेला. तो जसा शूर होता तसाच धार्मिक वृत्तीचा होता. स्वभावाने दयाळू, प्रजाहितदक्ष, घरी धार्मिक कृत्ये मनापासून करणारा व उदार वृत्तीचा होता. त्याला शिकारीचा शौक होता. रिकाम्या वेळात शिकारीला जावं व घनदाट अरण्यातील हिंस्र पशूंना मारावं हा एक आवडीचा छंद होता त्या राजाचा. एकदा तो शिकारीला गेला असताना त्याला दूर अंतरावर एक भयंकर राक्षस भेटला. राजाने आपले धनुष्य सरसावले व एक बाण असा जोरात सोडला की तो त्या राक्षसाच्या शरीरात घुसताच तो तात्काळ जमिनीवर कोसळला. त्यावेळी त्याचा भाऊही त्याच्याबरोबर होता. तो भावाला म्हणाला, माझा काहीच अपराध नसताना राजाने मला निष्कारण मारला आहे. या घटनेचा तू सूड घे व राजालाही भरपूर त्रास दे. त्याचं सांगणं भावानं मान्य केलं. थोड्याच वेळात तो राक्षस मरून गेला. त्या राक्षसाच्या भावाने माणसाचे रूप घेतले. तो मित्रसह राजाकडे गेला व त्याने त्याच्याकडे नोकरी मिळवली. हा नवा नोकर आपलं काम व्यवस्थित करीत होता. सर्वांशी सरळपणानं वागत होता. बोलायला ठीक होता. पण आपल्या मनातला गुप्त हेतू मात्र त्याने कोणाला कधीच सांगितला नव्हता. एकदा राजाच्या घरी वडिलांचं श्राद्ध होतं. त्यासाठी वसिष्ठ, गौतम असे थोर ऋषी दुपारी जेवायला बोलवले होते. राजा ब्राह्मणांकडून सर्व संकल्प करून घेणार होता. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट करणार होता. त्यावेळी मुदपाकखान्यात म्हणजेच स्वयंपाकघरात हा नवा नोकर राक्षसाचा भाऊ व्यवस्था पाहत होता. श्राद्धाच्या दिवशी दुपारी ब्राह्मणपूजा व धार्मिक विधी पुरे झाले. ब्राह्मण जेवायला बसले. पानावर येताच वसिष्ठ ऋषींचा राग अनावर झाला. कारण ब्राह्मणांच्या पानात मांसाचे पदार्थ वाढले होते. ते राजावर खूप चिडले. त्यांनी राजाला श्राप दिला, यानंतर तू ब्रह्मराक्षस होशील व 12 वर्षांनंतर मुक्त होशील. भोजनातील मांसाच्या पदार्थाची राजाला काहीच कल्पना नव्हती. त्यालाही तो चमत्कारच वाटला. हे कसं घडलं हे त्याला मुळीच कळेना. आपली काही चूक नसताना ऋषींनी श्राप दिला. यामुळे मित्रसह राजाही चिडला. तो वसिष्ठांना उलट शाप देण्यास तयार झाला. त्यानं हाताच्या ओंजळीत पाणी घेतलं. ते तो वसिष्ठांच्या पायावर घालणार तोच त्याला त्याच्या पत्नीनं अडवलं. असा भलताच अविचार न करण्याची विनंती केली. राजाचा निरुपाय झाला. हातातील पाणी जमिनीवर सोडताना ते त्याच्या पायावर पडलं. ते पडताच राजाचं मूळचं रूप पालटून तो ब्रह्मराक्षस झाला. पुढे तो कल्मषपाद या नावाने ओळखला जाऊ लागला. त्या 12 वर्षाच्या काळात तो निरनिराळ्या ठिकाणी वावरत होता. तीर्थक्षेत्री जात होता. पापमुक्ती व्हावी म्हणून प्रार्थना करीत होता. जंगलातून जाताना त्याला एक ब्राह्मण व त्याची बायको वाटेत दिसली. त्यांच्यावर कल्मषपादाने झेप टाकली. त्यांना तो मारू लागला. त्याच्या बायकोने खूप विनवणी केली, पण तो काहीच ऐकायला तयार होईना. शेवटी त्या ब्रह्मराक्षसाने ब्राह्मणाला मारलेच. निरपराध पतीला मारल्यामुळे त्याच्या पत्नीला फार दुःख झाले. तिने त्या राक्षसाला आणखी एक शाप दिला. 12 वर्षांनंतर तू पहिल्या शापातून मुक्त होशील, पण त्यानंतर तुला तुझ्या बायकोपासून नेहमीच दूर राहावं लागेल. जर तू स्त्रीसंग केलास तर मरण पावशील. 12 वर्षांचा काळ संपताच मित्रसह पहिल्या शापातून मुक्त झाला. त्याचं सर्व रूप पालटलं. तो पूर्वीसारखा दिसू लागला. भटकंती संपली. तो आपल्या घरी आला. राजा घरी आलेला पाहून त्याच्या पत्नीला आनंद झाला. पण राजाने दुसऱ्या शापाची हकीकत तिला सांगितल्यावर ती फार दुःखी झाली. पण घडलेल्या गोष्टीला उपाय नव्हता. त्या दुःखद स्थितीत त्यांना गौतम ऋषी भेटले. राजाने सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांचे पाय धरले. गौतमांना राजाची दया आली. गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितलं. तिथे गेल्यावर महापूजा, जप तप व दानधर्म करायला सांगितलं. राजानं ते सर्व भक्तिभावानं व श्रद्धेनं केलं. राजा मागच्या पापातून मुक्त झाला. परत आपल्या घरी आला. पूर्वीप्रमाणे आपली कामं करू लागला. पुढे त्याला पुत्रप्राप्ती झाली. संसार व्यवस्थित चालला. राज्यकारभारही व्यवस्थित चालला होता. त्याला कुठलीच चिंता उरली नव्हती. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा अपूर्व महिमा. अजूनही भाविक लोक या तीर्थक्षेत्री जातात. आपलं मनोगत महादेवांना सांगतात. त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. अडचणी दूर होतात.